लाडकी बहीण योजना हप्ता 1500 कधी मिळणार? महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना 2025 हा महिलांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे. या योजनेत दर महिन्याला पात्र महिलांना 1500 रुपये हप्ता दिला जातो. नुकताच जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनला मिळाल्यानंतर आता सर्व महिलांना प्रश्न पडतोय की लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट डेट कधी जाहीर होणार? चला याबद्दल सविस्तर पाहू. माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थींना दर महिन्याला नियमित हप्ता मिळतो. याच पद्धतीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या 2 आठवड्यांत जमा होण्याची शक्यता आहे. योजनेनुसार महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात. यावेळी हप्ता गणेशोत्सवाच्या काळात मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिला निर्धास्तपणे पैशांची वाट पाहू शकतात. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत काही महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. गव्हर्नमेंट स्कीम फॉर विमेन भारत सरकारने 2025 मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना लागू केली आहे. या उपक्रमात गरजू महिलांना थेट बँक खात्यात 11,000 रुपयेची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत करणे आहे. विशेषतः त्या महिलांसाठी जे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी संधी हवी आहे. सरकारचा विश्वास आहे की महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने त्यांचा सन्मान आणि जीवनमान सुधारेल. या योजनेंतर्गत महिलांना सामाजिक आणि आर्थिक उन्नती मिळवण्यासाठी आवश्यक समर्थन दिले जात आहे. सुफलाम सुजलाम समितीच्या सर्व सदस्यांनी दिल्या सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्सवात कोणीही गैरप्रकार व अनुचित प्रकार करू नका. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, कायदा मोडू नका आणि उत्सवाचा मान राखा असा संदेश समितीचे संस्थापक भूषण धामणे, विभाग अध्यक्ष निलेश सकपाळ, उपाध्यक्ष सलमान शेख, सचिव प्रकाश लाखापडिया व सेक्रेटरी सुधीर वाडेकर यांनी नागरिकांना दिला. डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का. भारतासाठी आता चीन मैदानात. केली मोठी घोषणा. अमेरिकेला टॅरिफ महागात पडणार. अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हा ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीन, रशिया आणि भारताची जवळीक वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिकेच्या टॅरिफ प्रकरणात चीनकडून आता जाहीररित्या भारताचं समर्थन करण्यात आलं आहे. चीननं अमेरिकेला रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.